गढ़चिरौली जिले के आरमोरी तहसील स्थित भाकरोंडी सरकारी आश्रम विद्यालय से आदिवासी छात्रों की बदहाल जिंदगी की तस्वीर सामने आई है। यहाँ एक कमरे में केवल 6 बेड पर 19 छात्रों को रहने के लिए मजबूर होना पड़ रहा है। इतना ही नहीं, पेयजल, शौचालय, बिजली और भोजन जैसी बुनियादी सुविधाओं का भी गंभीर अभाव है। आरमोरी विधानसभा क्षेत्र के विधायक रामदास मसराम ने विद्यालय का औचक निरीक्षण किया। निरीक्षण के दौरान छात्रों ने अपनी समस्याएं सीधे विधायक के सामने रखी, जिसके बाद अधिकारियों को तत्काल आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराने के निर्देश दिए गए। देखिए यह विशेष रिपोर्ट। आरमोरी तहसील के भाकरोंडी स्थित सरकारी आश्रम विद्यालय में कक्षा 5वीं से 10वीं तक 268 छात्र अध्ययनरत हैं, जिनमें से 238 छात्र छात्रावास में रहते हैं। वहीं परिसर में संचालित एकलव्य आवासीय विद्यालय के 267 छात्रों को मिलाकर कुल 505 छात्रों को रहने की व्यवस्था मात्र 40 कमरों में की गई है। निरीक्षण के दौरान विधायक रामदास मसराम ने कई कमरों में केवल 6 बेड पर 19 छात्रों को ठहराए जाने की स्थिति देखी, जिसे देखकर वे भी आश्चर्यचकित रह गए। छात्रों ने विधायक को बताया कि उन्हें भोजन की गुणवत्ता को लेकर लगातार परेशानियों का सामना करना पड़ रहा है। नियमित रूप से रोटियां उपलब्ध नहीं कराई जाती और भोजन की गुणवत्ता भी संतोषजनक नहीं है। पेयजल की व्यवस्था भी बेहद खराब है। छात्रों को बारिश और अंधेरे के बीच छात्रावास से बाहर स्थित बोरवेल से पानी लाना पड़ता है। 500 से अधिक छात्रों के लिए केवल 20 शौचालय होने के कारण इन्हें भारी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। निरीक्षण में यह भी सामने आया कि छात्रावास की कई खिड़कियों के शीशे टूटे हुए हैं। छात्रों को मच्छरदानियां उपलब्ध नहीं कराई गई है। परिसर में लगा बड़ा जनरेटर कई वर्षों से बंद पड़ा है, जिसके कारण बिजली जाने पर पूरा छात्रावास अंधेरे में डूब जाता है। इसके अलावा कुछ छात्रों से शौचालयों की सफाई कराए जाने के आरोप भी सामने आए, जिससे व्यवस्थाओं पर भी गंभीर सवाल खड़े हो गए हैं। निरीक्षण के दौरान विधायक रामदास मसराम ने छात्रों के साथ बैठकर भोजन किया और भोजन की गुणवत्ता पर नाराजगी जताई। उन्होंने संबंधित अधिकारियों को स्वच्छ पेयजल, पौष्टिक एवं गुणवत्तापूर्ण भोजन, पर्याप्त शौचालय, नियमित बिजली आपूर्ति, स्वच्छता तथा सुरक्षित छात्रावास की व्यवस्था तत्काल सुनिश्चित करने के निर्देश दिए। भाकरोंडी सरकारी आश्रम विद्यालय की यह स्थिति आदिवासी छात्रों की शिक्षा, स्वास्थ्य और सुरक्षा से जुड़े गंभीर सवाल खड़े करती है। अब सभी की निगाहें प्रशासन पर है कि इन समस्याओं के समाधान के लिए कितनी जल्दी प्रभावी कदम उठाए जाते हैं। मुळे आम्हाला जागा ना पुरेसर, त्यामुळे आम्ही एका रूमात 19 जण राहतो. आमच्या इथे पाणी प्यायचं यश नाही सर, तर क्वार्टर आणायला जावं लागते सर रामधून. तर एका मुलाला काही साप गी विंची चावला तर याचा जिम्मेदार कोण राहतो? मच्छरदाणी खिडक्या फुटल्यात, त्यामुळे सर आम्हाला मच्छरदाणी भेटली नाहीत. त्या आणल्यात का नाही तेही नाही माहित आहे सर. नाही मिळालं, एकही दिवस नाही थोडी मिळालीच नाही. 2-3 याच्यात दरवाजे आहेत सर, बाकीचे याच्यात नाही आहेत सर. ते लवकरच फुटते सर शौचालयाचे दरवाजे. भाकरोंडी या आश्रमशाळेला भेट दिली असता समस्यांचा डोंगर त्या आश्रमशाळेमध्ये दिसून आला. ज्या ठिकाणी 240 मुलांची कॅपॅसिटी मुलं आणि मुली मिळून आहे, त्या आश्रमशाळेमध्ये 505 एकूण विद्यार्थी संख्या ही आश्रमशाळा आणि एकलव्य मिळून आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण विद्यार्थ्यांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मुलांना जी राहण्याची अपुरी व्यवस्था आहे, जेवणाची अपुरी व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आहे, टॉयलेटची अपुरी व्यवस्था आहे, सर्व प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या मुलांना अडचणीत आणणाऱ्या अशा प्रकारचा भाग त्या ठिकाणी आम्हाला दिसून आला. त्या ठिकाणी अनेक नळ बंद अवस्थेत आहेत. एका फ्लोअरला जवळपास 125 विद्यार्थी असतात 10 रूम मध्ये. आमच्या असं लक्षात आलं की काही रूम मध्ये 18-19 मुलं राहतात,
ज्या ठिकाणी फक्त केवळ 6 बेड उपलब्ध आहेत, 6 मुलं राहण्याच्या ठिकाणी 18, 19, 14, 15 मुलं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था त्या मुलांच्या राहण्याची करण्यात आलेली आहे. मुलांना अत्यंत त्रासदायक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. काही मुलांनी तर राहण्याची व्यवस्था बरोबर नाही म्हणून ऍडमिशन देखील रद्द केलेलं आहे असं आम्हाला कळलेलं आहे. मुलांच्या शिक्षणाकडे पाहिजे त्या प्रमाणामध्ये लक्ष देण्यात येत नाही. मुलांना बुक्स देखील मिळालेले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांचं शिक्षण हे कुठंतरी अडचणीत आणण्याचं काम हे होत चाललेलं आहे. मुलांना जेवणामध्ये जवळपास आम्ही विचारलं असता 56 किलोची भाजी मिळायला पाहिजे, त्या ठिकाणी 25 किलोची भाजी बनवल्या जात होती. 25 किलो आम्ही विचारलं असता 25 किलो भाजीपाला खराब झाला अशा प्रकारे सांगण्यात आलं. आणि या कमी भाजीपाल्यामध्ये मुलांना त्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून अधिक तिखट भाजी त्या ठिकाणी दिली जात आहे. अत्यंत गंभीर प्रकार त्या ठिकाणी आहेत. मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील आम्हाला त्या ठिकाणी दिसून आली नाही. टॉयलेटची व्यवस्था देखील त्या ठिकाणी अपुरी आहे आणि अशा प्रकारे अनेक आजारांना निमंत्रण देणारी परिस्थिती त्या आश्रमशाळेमध्ये एकलव्याच्या मुलांमुळे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मी मागील वर्षी हा प्रकरण माननीय कलेक्टर महोदय, माननीय पीओ साहेब यांच्या लक्षात आणून दिलं आणि एकलव्याच्या मुलांचं कुठंतरी दुसरीकडे समायोजन करावं, दुसरीकडे त्यांची व्यवस्था, पर्यायी व्यवस्था करावी अशा प्रकारच्या सूचना देऊनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र या गोष्टीकडे कानाडोळा केला, ज्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांच्या मुलांना फार मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत मजबुरीनं त्या ठिकाणी राहावं लागत आहे. आणि म्हणून माझी प्रशासनाला सूचना वजा विनंती आहे की आपण तातडीनं काहीतरी पावलं उचलावी, त्या मुलांच्या योग्य प्रकारची सोयी सुविधा होण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या अध्यापनामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणाकडे आपण गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे असं या ठिकाणी. सर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भाकरोली येथे एकूण 268 विद्यार्थी शिक्षण घेतात या सत्रामध्ये आणि इथे EMRS एकलव्य गेवर्धा ही शाळा इथे स्थित असल्यामुळे एकूणच अशा तऱ्हेची म्हणजे निवास व्यवस्थेसाठी फार मोठी अडचण भासत आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा त्याच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहे, आरोग्याबाबतची समस्या ती उद्भवत आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की इथे एकलव्य इतरत्र शिफ्ट करून आपल्या शाळेची जी निवास व्यवस्था आहे, अन्य काही व्यवस्था आहे, ती व्यवस्था चांगल्या तऱ्हेने होईल. एकंदरीत एकलव्य शाळेमुळे येथील जी परिस्थिती थोडी गंभीर आहे. काही समस्या आहेत. आता सध्या पाण्याची जी समस्या आहे ती इथे पाणी आहे, परंतु इथे जे तळ्याच्या काठावर जे विहीर आहे तिथून जे पाणी सप्लाय होतं ते पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे सध्या आम्ही पाणी परीक्षणासाठी नमुने पाठवलेले आहेत. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर लगेच आम्ही त्या पद्धतीचे RO ते सध्या बंद करून ठेवलेले आहेत, ते लगेच सुरू करण्यात येईल. आता मला इथे 1-1.5 वर्ष झालेलं आहे. त्याच्या आधीपासून ते जनरेटर बंद आहे. मी जनरेटरसाठी पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाला केलेला आहे, परंतु त्यामध्ये त्याचं काही तेवढा रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि त्यामुळे इथे पर्यायी जी व्यवस्था आहे ती विद्युत सुरळीत राहतं, म्हणजे फार काळपर्यंत खंडित राहत नाही आणि त्यामुळे ही समस्या थोडी आहे, हे मान्य करावं लागेल. सर, आपल्याकडे मच्छरदाणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पुरवण्यात आलेलं आहे. 230 मच्छरदाणी पुरवलेले आहेत आणि ते आम्ही मुलांना दिलेल्या होत्या, परंतु एकूणच एका रूममध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्या कारणाने तिथे नीट त्या पद्धतीच्या त्या झाड्या त्यांना मच्छरदाण्या लावता येत नाही आणि त्याच्यामुळे त्या मुलांनी तक्रार केली की आम्हाला
या मच्छरदाण्यामुळे आम्हाला इथे सफिशियंट वावरता येत नाही, बांधल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या मच्छरदाण्या घेण्यास नकार दिला आणि त्यामुळे आमच्याकडे अजूनही मच्छरदाणे आहेत. आम्ही त्यांना त्या पद्धतीचे आम्ही अजून परत त्यांना पुरवू, कारण की डासापासून संरक्षण होणं हे फार महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याच्या सेफ्टीच्या दृष्टीने. पाण्याची इथे पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. आपल्याकडे 4-5 RO आहेत. ROचंच पाणी विद्यार्थी पितात, परंतु सद्यस्थितीला जे पाणी जे सप्लाय होत होतं ते पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे आम्ही त्याचे नमुने पाठवलेले आहेत आणि तात्पुरती व्यवस्था म्हणून सध्या ते बोरचं जे पाणी आहे, जे आम्ही कर्मचारी सुद्धा ते पिण्याचं पाणी म्हणजे तेच पाणी पित आहेत आणि त्याच्यामुळे ही लगेचच ही समस्या दूर होईल असं मला वाटते. त्याच्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था आहे. फायरसाठी ROची व्यवस्था इथे आहे. फायर रिफिलिंगसाठी मी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आपल्या स्तरावर एवढे फायर रिफिलिंग करणे हे खर्चाच्या बाबतीमध्ये अशक्य आहे. वरिष्ठ कार्यालयाला याबाबत रिफिलिंग करून द्यावं याबाबत मी पत्रव्यवहार केलेला आहे. आमच्या शाळेची वसतिगृहीन विद्यार्थ्याची क्षमता जी आहे ती 240 आहे. मुलं मुली 120 मुले आणि 120 मुली.